हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? तर आज आपण बनवणार आहोत फुलकोबीची भाजी. फुलकोबीची आपण सुकी भाजी बनवणार आहोत. त्याला आपण एक मीडियम साईजचा गड्डा घेतला आहे. तो आपण बारीक बारीक कट करायचा आणि गरम पाण्यातून मीठ घालून छानपैकी आपण वॉश करून घ्यायचा. कारण त्याच्यात फवारडा म्हणजे खूपच मारला जातो. फवारणी असते ना, तर औषधं ते मारली जातात. म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारे तो वॉश करून घ्यायचा आहे. 2-3 पाणी घालून वॉश करायचा आहे आपल्याला तो. तर आपण आता त्याला फोडणी देऊया. एक कढई घेतली, मी त्याच्यात 2 चमचे तेल घातलेले आहे. त्याच्यात मी घातले आहेत 7-8 मिरच्या बारीक कट करून एकदम. तर आपण मिरचीची फुलकोबी बनवणार आहोत. त्याच्यात घातले मी जिरं आणि अद्रक लसूण आणि 4-5 कढीपत्त्याची पानं. आता आपण त्याला मिक्स करून घेऊया नीट आणि तेलात चांगलं भाजून घेऊया. याच्यात खूप मसाले नाही आपण ॲड करत. सिम्पलवाली फ्लावर बनवतो आहे आपण ती, म्हणून आपण कमी मसाले वापरून करतो ती. तर अशा प्रकारे आपण सगळं चाळून मिक्स करून घ्यायचं आहे. तेल नीट भाजून घ्यायचं आहे आपल्याला. तर आपल्या आता मिरची भाजली गेलेली आहे. त्याच्यात आपण घालूया हिंग थोडा. हिंगाने टेस्ट पण छान येते आणि डायजेशनला तर मदत होते ऑब्व्हियसली. तर आता आपण ते मिक्स करून घेऊया. छान प्रकारे आपली आता भाजीची हे मिक्स झालेले आहे. आता सगळं मसाला आता त्याच्यात आपण थोडे मसाले आहेत, म्हणजे कमी प्रमाणात मसाले ॲड करतो आपण. तर त्याच्यात थोडंसं धनिया जिरा पावडर घालतो आहे आपण आणि थोडीशी हळद घालणार आहोत आपण. तर आपण ते काढून घेतलेली प्लेटमध्ये धनिया जिरा पावडर आणि हळद, आता ते आपण मिक्स करूया त्याच्यात. छान प्रकारे ते आपण त्याच्यात मिक्स करून घ्यायचा आहे मसाला आपला जो आहे तो. आणि वरून आता आपण कट केलेली स्वच्छ धुतलेली फ्लॉवर घातलेली आहे. ती पण आपण आता चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. छान मस्त कलर येईल तिला आता हळद लागल्यावर मस्त भाजीला. तर आपली आता भाजी मस्त मिक्स करतो आहे आपण. त्याच्यात आता आपल्याला टेस्टनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला. म्हणजे तुम्हाला कमी जास्त किती लागतं त्याप्रमाणे आपण मीठ घालणार आहोत त्याच्यात. मी रॉक सॉल्ट वापरते, तर ते कमीच लागतं. म्हणजे थोडंच घातलं तरी त्याला टेस्ट येते भाजीला. खूप जास्त घालायची गरज नाही आहे. त्याच्यात आपण आता एक थोडंसं धनिया घेतला, म्हणजे कोथिंबीर, आणि तिला बारीक कट करून घेतली आणि ती आता आपण भाजीमध्ये घातलेली आहे. ती आता आपण मिक्स करून घेऊया नीट. आणि कोथिंबीर घातल्यामुळे मस्त कलर येतो. फ्लॉवरचा कलर येल्लो आणि कोथिंबीरीचा ग्रीन, मस्त येल्लो ग्रीन कलर येतो भाजीला छान. अशा प्रकारे आपण भाजी आता मिक्स करून घेतली. त्याच्यावरती आपण झाकण ठेवून 10 मिनटात ती भाजी होते. हार्डली या 7-8 मिनटंच ओन्ली. तर ती मध्ये मध्ये तुम्ही बघत राहायची, थोडी चाळत राहायची. अशा प्रकारे आपली आता फ्लॉवरची भाजी मस्त शिजलेली आहे. वा, मस्त वाफ निघते त्याच्यातनं आणि कलर पण छान आला आहे. टेस्टला पण खूप छान लागते. ही तुम्ही मुलांना डब्यात देऊ शकतात. कुणालाही टिफिनसाठी खूप चांगली ही भाजी, सुकी भाजी मस्त चपातीबरोबर छान लागते. आणि ही भाजी तुम्ही नक्की नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी झाली होती. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. अँड थँक्यू सो मच गाईज. वा, मस्त दिसते ना भाजी एकदम. अशा प्रकारे तुम्ही नक्की बनवून बघा. नक्की 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 ट्राय करा. आणि चलो, बाय 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 गाईज. अँड एन्जॉय युअर डे, एन्जॉय युअर यम्मी यम्मी अँड टेस्टी टेस्टी. मस्त बनवा तुम्ही. बाय बाय गाईज.